हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 11 वाजले. किचनवरचे सर्वच कामं आवरले. तर मग म्हटलं चला, आजचा वार आहे शनिवार. तर मग म्हटलं चला आज आहे ना मस्त टॉयलेट, बाथरूम आणि वॉशबेसिंगची टाईल्स तरी स्वच्छ करूया. पावसाळा असल्यामुळं टाईल्सला लगेच बुरशी येते आणि काळे काळे डागसुद्धा पडतात. तर आता तुम्ही बघितले किती काळी डाग वगैरे पडले आणि खूप खराब दिसते आहे. तरी पण 8-15 दिवसानंतर पूर्ण टाईल्स धुवून घेते आणि दररोजचे 2 टाईल्सपासून खाली धुवून घेते. पण एरवी पूर्ण बाथरूम वगैरे स्वच्छ घासून घेते. तर मग म्हटलं चला आज आहे ना छान असं टॉयलेट बाथरूमची टाईल्स घासूया. तर हे बघा, इथे माझ्याकडे हा 5 लिटरचा लिक्विडचा डब्बा आहे. खूप छान यांनी टाईल्स निघते. त्याच्यानंतर नळ वगैरे खूप छान निघतात आणि लिक्विडला घट्टपणा बघा किती आहे, खूप घट्ट आहे. याच्या आधी ना मी हेच लिक्विड भांड्यांना वापरायचे, पण आता माझ्याकडे एवढाच डब्बा आहे त्याच्यामुळं मी काही भांड्यांना वगैरे वापरत नाही आहे. फक्त टॉयलेट बाथरूमचे टाईल्स आणि नळ घासायला हे लिक्विड मी ठेवून दिलं आहे. तर इथे तुम्ही बघाल तर मी एका बादलीमध्ये थोडंसं लिक्विड घेतलं आणि पाणी टाकलं आहे. खूप छान अशी टॉयलेट बाथरूमची टाईल्स निघते. तर टाईल्स ओली करून घेतली आणि इथे तारीची घासणी घेतली. त्या घासणीने पूर्ण बाथरूम घासून घेते. तर 8-15 दिवसातून पूर्ण बाथरूम घासते आणि दररोजचं बाथरूम घासून घेते. तर 2 टाईल्सपासून खाली घासून घेते. अशी तारीची घासणी घ्यायची, ती अशी प्लेन ठेवायची, असं गोल तिचं करून घ्यायचं नाही आहे आणि तिच्याने ना खूप छान असे नळ, वॉश बेसिंग वगैरे सर्व काही क्लीन निघतं. तर मी दररोजसुद्धा अशी तारीची घासणीच वापरते बाथरूम वगैरे स्वच्छ करायला. ब्रश पण आहे, पण तारीच्या घासणीने ना खूप छान निघतात. पूर्ण घराला नळ लावले हे जाग्वार कंपनीचे आणि हे नळ आहे ना 2015मध्ये घेतलेले आहेत. मिक्सर कॉक, शावर, नळ सर्व काही एकदम स्वच्छ असे घासून घेतले आणि आता फक्त पाणी मारून घ्यायचे. तर खूप मस्त असे नळ निघाले. आता तुम्हाला मी दाखवणारच आहे का कशा पद्धतीने नळ आणि टाईल्स निघाले. तर बघा, मी हेच लिक्विड वापरते. मी काय असे वेगळे कोणतेही लिक्विड वगैरे काहीच काय वापरत नाही. पण मला जेव्हा कधी टॉयलेट बाथरूमची टाईल्स वगैरे पूर्ण घासायची असली, नळ स्वच्छ करायचे असले का माझ्याकडे हेच लिक्विड आहे आणि मी हेच लिक्विड वापरते. तर इथे तुम्ही बघाल तर नळांना शाईन, चमक बघा. टाईल्स बघा किती छान निघाले. आणि आधी मी तुम्हाला दाखवली होती तर खूप काळी काळी होती, त्याच्यावर खूप काळे डाग वगैरे पडले होते. आता इथे टॉयलेट, बाथरूम, वॉश बेसिंग सर्व काही घासून घेतलं आणि कसं आता पावसाळा सुरू असल्यामुळे ना ही स्वच्छता तर खूप गरजेची आणि ती ठेवायलाच लागते. नाहीतर आहे ना मग चांगलं वाटतसुद्धा नाही घरामध्ये. तर माझं आहे ना हे चालूच राहते. मला जसं वाटेल, जसा मला वेळ भेटेल ना, मग 8-4 दिवस झाले असले ना तरी काही हरकत नाही. पण मला वाटलं का आता हे खराब वगैरे दिसतंय तर मी लगेच ते काम करूनच घेते. मग ते कोणतंही काम असो. आता मधलं सर्व स्वच्छ टाईल्स वगैरे घासून घेतली आणि ही किचनच्या बाहेरची भिंत आहे. तर यालासुद्धा आम्ही टाईल्स लावलेली आहे ह्या भिंतीला. तर तिच्यावरसुद्धा बघा कशी बुरशी आली, धूळ, त्याच्यानंतर काळे काळे डाग वगैरे पडले. तर आता ती टाईल्ससुद्धा मस्त अशी घासून घेणार आहे आणि बाहेरच्या बाजूने खिडकीसुद्धा स्वच्छ करून घेणार आहे. अशी पण ती घासली होती, पण आता पाणी मारील ना त्यावेळेस ती खिडकी ओलीच होणार आहे. तर पूर्ण टाईल्स एकदम छान अशी बाहेरचीसुद्धा घासून घेतली. तिथे आरसा लावलेला होता तो काढून ठेवला. सेफ्टी दरवाजाला ऑइल पेंटचा कलर दिला होता. तर ह्या टाईल्सवर पूर्ण कलर लागला होता उन्हाळ्यामध्ये. तर ती मी खूप घासली होती. घासून घासून माझं इतकं खवट दुखायचं, तरी पण तो कलर एवढा काही निघाला नाही. पत्र्याने घासायचे, घासणीने घासायचे. पण आत्ता आहे ना ती ओली झाल्यामुळे ना पावसाचं बाष्प वगैरे ते ओली होऊन आहे ना लिक्विड आणि तारीच्या घासणीने त्या बाजूची टाईल्स घासली तर पूर्ण कलर वगैरे सर्व काही निघून गेलं आहे. तर खूप छान आता टाईल्स दिसते. सेफ्टी दरवाजासुद्धा आतून बाहेरून मस्त असा ब्रशने घासून घेतला तर बघा तो सुद्धा छान निघाला. आणि आता आहे ना इथे सर्व टाईल्सवरती पाणी मारून घेते. बोर चालू केली आहे आणि डायरेक्ट पाईपाने पाणी मारून घेते. आता टाईल्स तर पूर्ण घासून झाली. आरसा वगैरे स्वच्छ करून लावून दिला. वॉश बेसिंग बाहेरचं स्वच्छ घासून घेतलं. नळ घासून घेतले. आता म्हटलं चला
पूर्ण बाहेरचा बाजू आहे ना ती सुद्धा स्वच्छ धुवून घेऊया. तर ब्रशनी घासून आणि छान अशी धुवून घेतली. आमच्या इकडे पाऊस बघा किती सुरू आहे. घर म्हटलं का तिथे स्वच्छता आलीच पाहिजे आणि घर जितकं आपण स्वच्छ ठेवू ना तेवढंच आपलं मन सुद्धा फ्रेश आणि प्रसन्न असतंय. तर मला आहे ना घरातली स्वच्छता खूप आवडते. मी आले किचनमध्ये. आता टॉयलेट बाथरूमची टाईल्स वगैरे घासली. त्याच्यानंतर आहे ना मी काही व्हिडिओ शूटिंगच काढली नाही. डायरेक्ट आता संध्याकाळची इथे 5:15 5:30 वाजले आणि त्याच्यानंतरच तुम्हाला भेटते. तर आमच्या इकडे पाऊस बघा भरपूर असा पाऊस चालू आहे. ही खिडकी उघडी ठेवली तर गॅस विझतो, त्याच्यामुळे इकडची खिडकी बंदच ठेवते. आणि हा पाऊस बघा खूप हवा पण सुटली आहे आणि पाऊस पण आहे. तर म्हटलं चला आता हे भांडे वगैरे किचनवरचे घासलेले लावून देते. चहा पाणी झालं आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा पाऊस. आज ही खिडकीसुद्धा धुवून काढली. बाहेरची बाजू आतली बाजू तर स्वच्छच होती, बाहेरची बी स्वच्छ होती, पण बाहेरच्या टाईल्स घासली त्याच्यामुळे ती धुवून काढली. इथे केटलला गरम पाणी केलं, स्वयंपाक बनवायचा आहे. आता इथे आमचे रात्रीचे जेवणं वगैरे झाले. किचनवरचं सर्वच कामं आवरून घेतली आणि इकडची पुढची बाजू धुवायची बाकी होती. नवीन कुंड्या वगैरे ठेवल्या होत्या ना, तर त्या कुंड्यांना खूप माती होती, तर ते सर्वच काम बाकी होतं. सकाळीच मला ते सर्व काम करायचं होतं ज्या वेळेस मी टाईल्स वगैरे घासली ना त्यावेळेस. पण मी 11ला टाईल्स घासायला लागले तर मला कंप्लीट 1:30 वाजला होता आणि यांना ना भूक लागली होती. तर हे मला म्हणे का राहू दे चल जेवण करून घेऊ. मग माझं ते घासून वगैरे झाल्यानंतर मी आंघोळ केली, त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं. मग इकडची बाजू ठेवली होती, म्हटलं हे धुवायला घेतलं तर यालासुद्धा मला एखादा तास लागला असता, कारण पूर्ण कुंड्या वगैरे स्वच्छ धुवून घ्यायच्या होत्या. मातीने माखलेल्या होत्या त्या. काही माती म्हणजे कुंड्यांमध्ये झाडं लावल्यापासून आहे ना ते कुंड्या धुतल्याच नव्हत्या, त्या तशाच होत्या. 2-3 दिवस वेळ नाही मिळाला आणि इथे कामसुद्धा चालू आहे टेबल आणि खुर्ची बनवायचं. तर मग म्हटलं असू दे. तर आत्ता माझं घरातलं सर्वच कामं आवरलं. आता 9 9:15 वाजले माझ्या मते. तर इथे ना बाहेरची सर्व काही इकडच्या बाजूची साफसफाई करून घेते. सर्व कुंड्या एकदम स्वच्छ अशा धुवून काढल्या, त्यांना खूप माती लागलेली होती. जेवणं वगैरे झाले, भांडे किचनवरचे सर्वच कामं आवरून झाले, बाहेरचं पण धुतलं. आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी, तर उद्या केस धुवायला लागतील. तर जेव्हा मला केस धुवायचे असले ना, उद्या केस धुवायचे का आज रात्री ना मी केसांना तेल लावते. तर भरपूर असं केसांना तेल लावलं, असे चिपचिप केस करून ठेवलेत आणि उद्या मग केस धुवून टाकील. म्हणजे रात्रभर कसं केसांमध्ये तेल मुरतं. आणि बघा पूर्ण केसांना मस्त असं तेल लावलं आहे. भरपूर वेळा अशी केसांची मॉलिश केली. बाहेरचं धुत होते आणि बाहेरचं धुता धुता पाईप इकडच्या तिकडं ओढता ओढता ह्या डब्याला धक्का लागला आणि तो डब्बा खाली पडला. खाली पडल्यानंतर तो डब्बा फुटून गेला. मग त्याच्यातलं जे काही लिक्विड होतं, कारण उन्हाने ते डबे खराब होतात, तर मग त्याच्यातलं जे काही लिक्विड होतं ना, तर आमच्या इथे वरती भाडेकरी आहेत, त्यांच्या इथून हा डब्बा रिकामा आणला आणि त्याच्यामध्ये ते लिक्विड ओतून ठेवलं. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आज आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थीच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर इथे ना माझी तयारी वगैरे झाली आहे. आजचं वातावरण चांगलं आहे, आज पाऊस वगैरे नाही आहे. सकाळी जरा वेळ पडला पण आत्ता सध्या तरी नाही आहे. दूध आलं आहे, दूध तापून ठेवलं. आज उपवास आहे, तर इथे रताळी उकडले. मस्त कढईमध्ये थोडंसं पाणी ठेवून आणि अशी चाळणी ठेवून वाफेवरती उकडून घेतले. चला आज माझी अजून देवपूजा बाकी आहे, देवपूजा करून घेते. इथे टेबल सुद्धा तयार झालाय, तुम्हाला दाखव. हे बघा टेबल. अजून स्वयंपाक बनवायचा आहे, पण मग म्हटलं चला सगळ्यात आधी ना छान अशी देवांची देवपूजा, देवांची आंघोळ वगैरे घालून घेऊया. तर इथे छान अशी माझी देवपूजा झाली. गार्डनमधून देवांना लावायला फुलं घेऊन येते. अजून तर काही एवढे फुलं नाही, कारण पाण्याने ना ते फुलं सतत गळून जातात. तर थोडेसे फुलं निघतात, पण निघतात. देवपूजा एवढे फुलं मला निघतात.
गार्डनमध्ये खूप शेवाळ आलं आहे, पण ते शेवाळ आहे ना एवढ्या पावसामध्ये निघणार नाही. त्याला आहे ना 1-2 दिवसाचं ऊनच लागतं, त्याच्यानंतरच ते शेवाळ निघेल. कोब्यावरचं शेवाळ काढायला मी काय वापरते ना ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे, पण थोडासा पाऊस उघडून देते, त्याच्यानंतरच ते दाखवता येईल. मस्त अशी माझी देवपूजा झाली, छान अशी देवांची आंघोळ घातली, देवांना फुलं वाहिले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो स्वामींच्या दर्शनासाठी केंद्रामध्ये. तर येताना केंद्रामधून बघा हे चंदन केशरचं अष्टगंध मी आणलं स्वामींसाठी, तर आजच ते वापरायला काढलं. मला आहे ना 2-3 दिवसापूर्वी एका ताईंची कमेंटसुद्धा आली होती का ताई तुम्ही देव स्वच्छ करताना कोणतं लिक्विड किंवा काय भैया पावडर वापरता का काही लिक्विड वापरता ते सांगा. तर मी भैया पावडर ताई वापरत नाही देवांना, आणि मी लिक्विड वापरते, पण ते पण सतत नाही, कारण देवांची आंघोळ आपण घातल्यानंतर देव स्वच्छ कॉटनच्या कपड्यांनी पुसले ना तर देवांवर सतत डाग वगैरे पडती नाही आणि देव काळे काळे पण दिसत नाही. त्याच्यामुळे ना कधीतरी 1-2 महिन्यातून असं देव जरा काळपट दिसले तरच वापरायचं. तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवते, हे गोधाजल चंदेरी, तर हे चांदीच्या देवांसाठी आहे. म्हणजे बघा चांदीचे टाका असतात किंवा जे काही थोडेफार देव असतात. आता माझ्याकडे छोटासा लोटा आहे तो आहे, तर त्याच्यासाठी हे वापरते मी. किंवा माझ्याकडे चांदीचे गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा आहे, तर त्याच्यासाठी मी हे गोधाजल चंदेरी वापरते. आणि माझ्या देवाऱ्यामध्ये तुम्हाला टाकसुद्धा दिसतात, तर टाकांना साईडला किनार आणि मागची पाट ही तांब्याची आहे, तर त्याला मी फक्त गोधाजल वापरते. ते फक्त गोधाजल आहे, त्याच्यावर चंदेरी नाव नाही आहे, ते फक्त गोधाजल आहे. आता ते संपलंय. आणि जे पितळाचे देव आहे म्हणजे बाळकृष्ण म्हणा, अन्नपूर्णा देवी, तर घंटी वगैरे, तर त्याच्याला आहे ना मी ते गोधाजलच वापरते. म्हणजे तांब्याचे आणि पितळाचे देव असेल ना तर त्यांना गोधाजल वापरायचं, आणि चांदीचे देव असतील तर त्यांना गोधाजल चंदेरी वापरायचं. खूप छान देव निघतात, पण ते बी सतत नाही वापरायचं. जेव्हा तुम्हाला वाटेल का देव खूपच काळपट वगैरे दिसतात तेव्हाच वापरायचं. तर चला ते सुद्धा तुम्हाला मी माहिती सांगितली. मला 2-3 दिवसापूर्वी ताईंची कमेंट आली होती, तर आता मी देवपूजा करीत होते तितक्यात मला आठवलं, तर मग मी ते ना काढूनच ठेवलं. म्हटलं चला ताईंना सांगायला हवंय कोणतं लिक्विड किंवा काय मी वापरते. तर भैया पावडर वगैरे नाही मी वापरत. तर बघा अशा पद्धतीने मी केली देवपूजा. देवपूजा झाली, किचनमध्ये आले. आता ना रताळे छान असे उकडले होते, तर ते सोलून आणि दुधामध्ये शिजायला ठेवते. खूप छान रताळे लागतात आणि खूपच मस्त रताळे आहेत. त्यांना आहे ना काल मला सुवर्णा भालेराव ताईंची कमेंट आली होती का ताई मला तुमच्या किचनच्या खिडक्यांचं माप सांगा, कारण माझ्यासुद्धा घराचं काम चालू आहे आणि मला इतक्याच मोठ्या खिडक्या ठेवायच्या आहेत. तर हो ताई, आज आहे ना मी प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे. माझ्या किचनच्या सर्व काही खिडक्या तुम्हाला दाखवणार आहे, किती बाय कितीच्या खिडक्या आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही मला मागे पण एकदा कमेंट केली होती ना, त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवून आणि लगेच अपलोडसुद्धा केला होता, पण तो व्हिडिओ कदाचित तुम्ही बघितला नसेल. आणि काल मी रिप्लाय पण दिलेला आहे, तरीसुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे आणि अपलोड करणार आहे. तर चला इथे ना रताळे आता मस्तपैकी दुधामध्ये शिजत ठेवते आणि थोडीशी साखर टाकते. मला 2-4-6 दिवसापूर्वी पुन्हा एका ताईंची कमेंट आली होती का ताई तुमच्या कढया, कुकर वगैरे सर्वच एका व्हिडिओमध्ये दाखवा. तर नक्कीच ताई, हे बघा आता इथे ना मी रताळे शिजायला ठेवले ना, तितक्यात मला आठवण आली का हां मला एका ताईंनी कमेंट केली होती कढया, कुकर वगैरे दाखवा. तर नक्कीच ताई एवढे 1-2 दिवसात आहे ना त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. का कढया म्हणा किंवा माझ्याकडे ट्रायप्लायचे पातेले, कुकर आहे, ते सर्वच दाखवणार आहे. असे दूध आणि साखर टाकून रताळे खायला खूप छान लागतात. तर इथे तुम्ही बघू शकता आमच्या कामाच्या माणसाने गवत काढायला घेतलंय. एवढं गवत काढून झालंय त्यांचं, आणि आता इकडचं गवत काढतात. जरा ऊन पडलंय, म्हणजे आजचं वातावरण छान आहे, जरा ऊनसुद्धा पडलं होतं. तर मग ते म्हणे चला गवत तरी काढूया. आणि शनिवार रविवार 2 दिवस आम्हाला सुट्ट्या असल्या आणि कुठे जायचं नसलं तर आम्ही आमच्या घराच्या बाहेर निघतीसुद्धा नाही. आम्हाला घरी खूप आवडतं. मग घरी असलं ना का असं काहीतरी आमचं काम चालूच राहतं. तर इथे ना माझ्या हातामध्ये
डांगराचं, भेंडीचं, वालाचं असं बी आहे. तर मग म्हटलं चला ते बी आहे ना सर्व काही लावून तरी देऊया. तर पंजा आणला आहे. पंजाने सर्व माती अशी मोकळी करून घेतली आणि मोठ्या झाडांच्या बुडाला सर्व बी लावून दिलं. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.